चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या 5व्या मेरिट लिस्ट बाबत खूप जणांना कन्फ्युजन आहे की लिस्ट येणार का नाही. कारण की काही जणांनी अफवा काय सोडलेली की 4थ्या मेरिट लिस्टला म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जीडीएस चा रिझल्ट क्लोज झालेला आहे, म्हणजे 4थ्या मेरिट लिस्टला क्लोज झालेला आहे जीडीएस चा, असं काही जणांमध्ये संभ्रम आहे. मग याच्यामध्ये तथ्यता किती आहे, खरं काय खोटं काय, सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो, म्हणजे जे तुमचं कन्फ्युजन आहे ते पूर्णपणे क्लिअर या ठिकाणी होईल. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, 5वी लिस्ट येणार का नाही याच्यावर आपण ह्या सगळ्या अनालिसिस कन्क्लुजन काढून शेवटचा पॉईंट हा घेऊ. ठीक आहे, सध्याची परिस्थिती तुम्ही जर पाहिली, आतापर्यंत 4 मेरिट लिस्ट लागलेल्या जीडीएसच्या ऑफिशियली, त्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. आता 4थ्या मेरिट लिस्टचं मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. 24-25 तारखेच्या आसपास या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णपणे कंप्लीट झाले. मग आता पुढे अपडेट लिस्ट तयार करण्यासाठी जीडीएस कडून प्रोसेस आहे 5व्या मेरिट लिस्टची. परंतु इथेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 4थ्या लिस्टलाच ऑल ओव्हर क्लोज झालेलं आहे, परंतु असं काहीच नाही मित्रांनो. कारण की 4थी मेरिट लिस्ट लागल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही विद्यार्थी या ठिकाणी आउट होणार आहेत. आता आउट का होणार आहेत, तर काहीच्या नावामध्ये मिसमॅच, कोणी वेळेवर प्रेझेंट राहत नाही किंवा कोणाकडे अपुरे डॉक्युमेंट्स असतात, असे वेगवेगळे कारण, किंवा कोणाला दुसरा जॉब मिळतो, वेगवेगळ्या रिझन मध्ये 4थ्या मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा काही प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी 20% जरी पकडले तुम्ही तरी या ठिकाणी आउट विद्यार्थी होणार आहेत. आता 4थ्या मेरिट लिस्टला कन्सिडर करा की 2000 कॅन्डिडेटचं सिलेक्शन या ठिकाणी झालंय, त्याच्यामधले 10 ते 20% म्हटलं तरी अराउंड 200 ते 300 विद्यार्थी आरामशीररित्या आउट होतील. पॅन इंडियाचं म्हणतो. आता सर्कल वाईज, महाराष्ट्र सर्कल वाईज जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरला असेल, सेम क्रायटेरिया 20 ते 30% या ठिकाणी विद्यार्थी आउट होतील. म्हणजे काय, हे आउट झालेले विद्यार्थी परत जीडीएस मध्ये व्हॅकंट पोझिशन राहतील त्यांच्या नावाने. मग जीडीएस काय करत असतं, हे पुढील नेक्स्ट लिस्ट वरती ह्या कॅन्डिडेटला चान्स देत असतं. ह्या म्हणजे दुसऱ्या नवीन जे विद्यार्थी ऑलरेडी वेटिंग पिरियड वरती आहेत. वेटिंग म्हणजे काय, ज्यांचं सिलेक्शन बॉर्डर लाईन वरतून मिस झालंय किंवा काही कारणांमुळे बंद झालेलं आहे, त्यांचं आणखी नावच आलेलं नाही, आणि असे 90+, 88+, 87+, 85+, इव्हन 95 पर्यंत सुद्धा असे काही कॅन्डिडेट आहेत ज्यांचं की 4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत अजून सिलेक्शन झालेलंच नाही. मग विषय आणि मुद्दा इथे येतो, मग त्यांना 5व्या मेरिट लिस्टला चान्स मिळू शकतो का? 100% चान्स मिळेल. फक्त त्यासाठी मित्रांनो तुम्ही कुठे प्रेफरन्स दिला आहे, तुमचं अर्बन एरिया आहे का रूरल एरिया आहे, त्या ठिकाणी जीडीएसच्या व्हॅकंट किती पोझिशन आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करून तुम्हाला 5व्या लिस्टला उर्वरित विद्यार्थ्यांना नक्कीच स्ट्रॉंग चान्स मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. आता 5वी मेरिट लिस्ट मग नेमकं येणार कधी? आता प्रत्येक मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी या ठिकाणी त्या ठिकाणी ढकलला गेलेला आहे. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस, त्याच्यानंतर डाटा शीट कलेक्ट करण्यासाठी किती विद्यार्थी पुढे रिजेक्ट झाले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये, मग पुढचं कट ऑफ किती पर्सेंटेज वरती लावायचा आणि कसा घ्यायचा, कोणाला चान्स, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पुढील लिस्टसाठी कॅल्क्युलेट केल्या जात असतात. म्हणजे 5वी लिस्ट येणार आहे. कोणीही असं संभ्रम किंवा गैरसमज अफवा बिलकुल पसरायची नाही की जीडीएसचं क्लोज झालेलं आहे. आणखी तसं तर ऑफिशियली कुठेही आलेलं नाही मित्रांनो. मी कालपासून चेक करत आहे, कारण या अफवा मार्केटमध्ये सोशल मीडियावर पसरत आहेत 5वी लिस्ट येणार नाही. परंतु सगळं कन्फ्युजन तुमचं आजच्या व्हिडिओ दूर होईल, म्हणून 1-2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पुढे कधी येणार याचं सांगायचं झालं तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे आता हा फर्स्ट वीक सुरू आहे जुलैचा. ठीक आहे, म्हणजे जुलैच्या ह्या वीकेंड पर्यंत किंवा हार्डली सेकंड वीकच्या फर्स्ट किंवा सेकंड डे ला या ठिकाणी पब्लिश होण्याचे चान्सेस आहेत. मग त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार रिझल्ट लागेल, जसं की ओपन कॅटेगरी, ओबीसी, पीडब्ल्यूडी, एससी, एसटी, ह्या ऑल ओव्हर सगळ्या कॅटेगरीचा सर्कल वाईज त्या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र सर्कलला भरला असेल तर या ठिकाणी लिस्ट वेगळी राहील, गोवा डिव्हिजनला भरला असेल याची लिस्ट वेगळी राहील, यूपीला भरला असेल, एमपी ला भरला असेल, कर्नाटकला भरला असेल, गुजरातला भरला असेल, वेगवेगळ्या सर्कल नुसार या ठिकाणी लिस्ट लागली. आता त्याच्यामध्ये डिव्हिजन, महाराष्ट्र सर्कल मधले बरेचसे आपले कॅन्डिडेट आपले रेग्युलर ते अपडेट पाहत असतात, त्यांच्यासाठी खास करून की लक्षात घ्या. आता तुम्ही समजा गडचिरोलीला भरला असेल, त्या ठिकाणी आता थोडंफार इम्पॅक्ट पडणार कट ऑफ वरती, म्हणजे तिकडचा कट ऑफ किती जाईल, म्हणजे थोडक्यात ऑल ओव्हर कॅटेगरीचा आणि डिव्हिजन नुसार मध्ये कट ऑफ मध्ये चेंज होणार का?
तर 100% होणार, कारण की 5व्या मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर 6वी मेरिट लिस्ट येईल किंवा नाही याची आतापर्यंत कुठलीच अपडेट नाही आणि यदा कदाचित येऊ पण शकत नाही. जर 5व्या मेरिट लिस्टला या ठिकाणी सप्लिमेंटरी लिस्ट असं मेन्शन करून जर आलं आता 5व्या लिस्ट लागणाऱ्या, तर पुढील लिस्ट येण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणजे काय, तुम्हाला जीडीएस मध्ये या ठिकाणी 5व्या मेरिट लिस्ट पर्यंत आता या ठिकाणी संधी आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की पुढे 6वीचा अजूनपर्यंत अपडेट आलेलं नाही. परंतु ह्या लिस्टला जर सप्लिमेंटरी आलं 5व्या मेरिट लिस्टला, तर पुढे लिस्ट येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे जे काय आहे उर्वरित कॅन्डिडेट त्यांना 5व्या मेरिट लिस्टला चान्स आहे आणि यदा कदाचित लक फॅक्टरने जर आली पुढे चालून, तर 6वी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागू शकते. नेक्स्ट पॉइंट आहे शेवटचा सगळ्यात महत्वाचा, आता पुढे काय करायचं. तुम्ही सर्वप्रथम तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागणारे जे काही डॉक्युमेंट्स असणार आहे त्याचं रेडी टू इट फाईल करून ठेवायचे. त्याच्यामध्ये तुमचं 10वी मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचा LC, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, MSIT झाला असेल तर ते एक्स्ट्रा म्हणून ठेवा सोबत, नो इश्यू. हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स. बाकीचे उर्वरित डॉक्युमेंट्स आता सर्व सांगत बसत नाही, पण कोणाला आणखी डॉक्युमेंटच माहित नसेल तर फक्त डॉक्युमेंट कमेंट करा, पूर्ण लिस्ट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल. ह्या लिस्ट रेडी करायची, फाईल रेडी करायची. काही नावामध्ये करेक्शन, मिसमॅच, डेट ऑफ बर्थ चुकीची असेल किंवा वडिलांचं नाव आधार पॅन वरती वेगळं असेल, मार्कशीट वरती वेगळं असेल, तुमचं वेगळं असेल किंवा डेट ऑफ बर्थ मध्ये लिटल मिस्टेक असेल, असे प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंट करून टाका. त्याच्यावर 100% सोल्युशन देईल, ज्याचा की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वरती कुठलाच इम्पॅक्ट पडणार नाही. म्हणून तुमचे प्रॉब्लेम सांगत चला आणि तुम्हाला किती पर्सेंटेज आहे आणि कुठं फॉर्म भरलाय ते जर कळलं तर अतिशय बेस्ट होईल, कारण की आपल्याला त्यावरून अंदाज बांधता की तुमचं सिलेक्शन चान्सेस किती आहेत. ह्या गोष्टी सर्व कमेंट करत राहा. याच्यामध्ये आणखी काही डाऊट प्रश्न असतील तर नक्की विचारा. इथेच थांबतो राजांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.